नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे आज जहाल कालखंड, ज्याला आपण टिळक युग या नावाने सुद्धा ओळखत असतो. याचा कालावधी काय आहे तर 1905 ते 1920 जे काँग्रेसचा आपण कालावधी म्हणतो. काँग्रेसचे जे आपण 3 भाग त्या ठिकाणी पाडलेले आहेत. पहिला म्हणजे मवाळ कालखंड, दुसरा जहाल कालखंड आणि तिसरा गांधी युग. ओके, त्यातील हा टिळक युग म्हणून किंवा जहाल कालखंड म्हणून ओळखला जाणारा अत्यंत महत्त्वाचा येरा या ठिकाणी आज आपल्याला बघायचा आहे. तुम्ही जे या ठिकाणी वेगवेगळे नेते बघता आहात, लाला लजपत राय असेल, त्यानंतर अरविंद घोष असतील, बिपिनचंद्र पाल असतील, एन ए बेजंट असतील किंवा लोकमान्य टिळक यांचे महत्त्वाचे कार्य, त्यानंतर होम रूल चळवळ, अशा अनेक बाबी या ठिकाणी आपल्याला बघायच्या आहेत. तर आपण या ठिकाणी सुरुवात करूया. अत्यंत महत्त्वाचं लेक्चर आहे. पूर्ण लेक्चर कवर या ठिकाणी म्हणजे याच्यात सगळे मुद्दे पोलीस भरतीपासून ते राज्यसेवेच्या परीक्षेपर्यंत PSI, TSO, तलाठी सगळ्या परीक्षांचे मुद्दे या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने परीक्षेभिमुख कव्हर केले आहेत. मित्रांनो, जे नवीन विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी ई बुक्स तुम्हाला फ्री भेटणार आहेत. STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करा, MPSC स्पर्धा विश्व टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपले जे लाईव्ह लेक्चर होत आहेत रात्री 9 PM आणि 10 PM त्या लाईव्ह लेक्चरला ते जे प्रश्नोत्तरांचे आपले सेशन आहे, डाऊट सॉल्विंग सेशन आहे, जे फ्रीमध्ये आपण घेतोय त्याला जॉईन व्हा. लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे, व्हॉट्सअप नंबर खाली आहे, त्यावर या सगळ्या स्क्रीनशॉट पाठवा आणि सगळे ई बुक्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळवा. चला या ठिकाणी सुरुवात करूया. बघा, पहिला मुद्दा आपल्याला समजून घ्यावा लागतो की जहाल ही विचारसरणी कशी तयार झाली. नेमकं या जहाल वादाचा जो उदय होतो आहे, आपण बघतोय की सुरुवातीला राष्ट्रीय सभा स्थापन होती आहे, मवाळ नेते आहेत, उदारमतवाद आहे, थोडंसं त्या ठिकाणी अर्धविनंत्याचं धोरण आहे. मात्र बरेचसे यामधला एक असा गट आहे की ज्यांना हे मान्य नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की इथे आता फक्त या अर्धविनंत्याने होणार नाही आहे. आपल्या जर न्याय्य मागण्या त्या ठिकाणी आपल्या पदरात पाडून घ्यायच्या असतील तर आपल्याला संघर्ष करावा लागेल, आपल्याला थोडंसं आक्रमक व्हावं लागेल. तो जो विचारप्रवाह आहे, तो जो गट आहे, तो म्हणजे या ठिकाणी जहाल गट. आपण बघतोय इथे जर तुम्ही बघितलं तर याची सुरुवात आपण काँग्रेस संघटनेचं जे 19वे शतक आहे तिथून ही सुरुवात हळूहळू होण्यास सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. आणि मुख्यत्वे महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं तर तुम्ही बघतायत महादेव गोविंद रानडे, गोपालकृष्ण गोखले हे दोघं जण होते मवाळ गटाचे. मात्र दुसरं एक फार मोठं नाव महाराष्ट्रातून पुढे आलं, ते म्हणजे लोकमान्य टिळक, जे महाराष्ट्रातून पुढे आले होते आणि जहाल मतवादी होते. त्या ठिकाणी जहाल मतवादाला त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर पुढे आणलं. मग आता याच्यात नेमकं काय होतंय बघा, याच्यामध्ये हे मतभेद का होत गेले. एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे सामाजिक परिषद तुम्हाला माहीत असली पाहिजे. सामाजिक परिषद तुम्ही जर बघितली तर आपण बघतोय न्यायमूर्ती रानडे आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. याच्यातच काम करणारे आणखी लोकमान्य टिळक यांच्यामध्ये मतभेद होत आहेत. राजकीय प्रश्न आणि सामाजिक प्रश्न. न्यायमूर्ती रानडेंना वाटतंय की सामाजिक सुधारणा आधी झाली पाहिजे आणि या ठिकाणी यांना वाटतंय, लोकमान्य टिळकांना वाटतं आहे की राजकीय सुधारणा आधी झाल्या पाहिजे. मग आपण बघतो गोपाळ गणेश आगरकर जेही सामाजिक सुधारणेच्या बाजूने आहेत. मग याच्यातून ही सामाजिक परिषद पुढे कार्यान्वित होते. रानडे आपण बघतोय 1887चं मद्रास अधिवेशन, त्या ठिकाणी जे 3रं अधिवेशन झालंय तिथे पहिल्यांदा त्याच मंडपामध्ये, काँग्रेसच्याच मंडपामध्ये सामाजिक परिषदेचं अधिवेशन होते आणि याला ते काँग्रेसचेच प्रतिनिधी जे आहेत ते उपस्थित राहत आहेत. मात्र पुढे काय होतं, या आयोजनावरून मतभेद होत आहेत. सामाजिक परिषदेची उद्दिष्ट ही काही नेत्यांना मान्य आहेत, पण काही जण म्हणत आहेत की नाही, हे जमणार नाही, राजकीय उद्दिष्टाकडे दुर्लक्ष होतं आहे, म्हणून त्या सामाजिक परिषदेला काही जण विरोध करतायत. प्रतिबंध करण्याची मागणी त्या ठिकाणी होती आहे. 1890चं जे कलकत्त्याचं अधिवेशन आहे त्या ठिकाणी विचार मांडला जातोय की सामाजिक परिषद प्रतिबंधित झाली पाहिजे. पण त्या अधिवेशनामध्ये जे फिरोजशाह मेहता आहेत ते फेटाळून लावत आहेत. पुढे मग 1891चं जे पुढचं अधिवेशन आहे नागपूर अधिवेशन, तिथे याला जोरदार विरोध आहे. आणि मग रानडे गट माघार घेतोय की चला, आम्ही काही त्या ठिकाणी तुमच्या मंडपामध्ये आमचं सामाजिक परिषदेचं अधिवेशन घेणार नाही, आम्ही थांबतोय. आता पुढे दुसरा एक मुद्दा आहे 1870, जिला सार्वजनिक सभा म्हणतोय आपण, जी सार्वजनिक काकांची आहे. मात्र तिथेही न्यायमूर्ती रानडेंचं मोठं कार्य आहे. आता हे हळूहळू काय होतंय माहिती का, हे जे सामाजिक सभा आहे हिच्यावर 1895मध्ये टिळक गट जो आहे तो कब्जा करून घेतोय. न्यायमूर्ती रानडे बाजूला पडतायत थोडेसे आणि ते स्वतःची एक डेक्कन सभा स्थापन करतायत. हे सगळं जहालमतवादाकडे घेऊन जाणार आहे. डेक्कन सभा न्यायमूर्ती रानडेंची. आता पुढे जहाल मवाळ मतभेद आपण बघतोय आणि याच्यात महत्त्वाचा मुद्दाही घडतोय 1905. 1905ला लॉर्ड कर्झन काय करतोय, बंगालची फाळणी करतोय.
आणि जहालमतवादाला सगळ्यात मोठं जर या ठिकाणी उदाहरण आलं असेल तर या बंगालच्या फाळणीमध्ये, कारण इथे संपूर्ण देश पेटून उठतोय, लोक आक्रमक होत आहेत आणि जहालमतवादी विचारसरणीला योग्य असं या ठिकाणी अनुकूल असं वातावरण इथे तयार होत आहे. आता जहालवाद का उदयाला आला? बघा, कारणे, उदय का झाला जहालवादाचा, त्याची कारणं काय आहेत ती तुम्हाला माहीत असली पाहिजे. पहिला मुद्दा आपण बघतोय की मवाळ कालखंड याच्या आधी होता. 1885ला राष्ट्रसभा स्थापन होते. ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर, ब्रिटिशांच्या चांगुलपणावर या ठिकाणी या नेत्यांचा विश्वास आहे. ते सनदशीर घटनात्मक मार्गाने त्या ठिकाणी ब्रिटिशांकडे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी धडपडतायत, ब्रिटिशांना सहकार्य करण्याचं धोरण घेत आहेत. मात्र हळूहळू काही जण या मवाळांमधीलच, जसं दादाभाई नौरोजी यांनी आर्थिक नीतीचे वाभाडे काढले, जे दारिद्र्य त्या ठिकाणी भारतामध्ये सुरू होते त्याच्याबद्दल ते बोलायला लागले आहे. आणि मग जो अर्धविनंत्याचा जो मार्ग आहे तो कुठेतरी कुचकामी आहे अशा पद्धतीची भावना या ठिकाणी होण्यास सुरुवात झाली आणि मग त्याच्यातून जहालवादाला सुरुवात आहे. ओके, म्हणजे जनतेच्या लक्षात यायला लागलं की अरे भारतीय जनतेची लूट होती आहे आणि काहीतरी करावं लागेल. मवाळ नेत्यांबद्दल जनतेमध्ये सुद्धा नाराजी पसरायला सुरुवात झाली. ओके, मवाळ नेत्यांकडून जनतेची अपेक्षा इथे पूर्ण होऊ शकत नाही, अपेक्षा भंग होतोय, अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं. आणि मग पुढे हळूहळू ही जी देशाची बिघडत चाललेली आर्थिक स्थिती होती, ही स्थिती जहालमतवाद्यांना या ठिकाणी पुढे आणण्यास कारणीभूत ठरली. जो नवीन वर्ग होता तो या ठिकाणी आक्रमक होता. मग इथे काही घटना घडल्या. आपण बघतोय 1897ची एक घटना तुम्हाला माहीत असावी, प्लेगची साथ. तिथे आपण बघतोय ते रँड वगैरे सारखा अधिकारी यांनी प्लेग असेल, पुढे कॉलरा असेल, या साथी रोगराई आहे, दुष्काळ आहे, याच्यामध्ये ब्रिटिशांनी जी त्या ठिकाणी कारवाई करायला पाहिजे होती, नैसर्गिक आपत्तीमध्ये जी मदत करायला पाहिजे होती ती केली नाही. त्यांची उदासीनता, त्यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांचं दडपशाहीचं धोरण, त्यांचे जाचक कायदे, या सगळ्या बाबी. आणि त्याच्यात आपण बघतोय 1892चा एक कायदा तुम्हाला माहीत असावा. 1892चा जो कायदा होता याच्यामध्येही भारतीयांना खूप असं नाराज केलं गेलं की राज्यकारभारात जे काही त्यांना सहभागी करून घेतलं पाहिजे, त्यांना जे राजकीय हक्क दिले पाहिजे, कायदेमंडळाचा विस्तार करायला पाहिजे, या सगळ्या बाबी तिथे झाल्या नाही. ज्याला आपण इंडियन काउन्सिल ॲक्ट म्हणतो आहे 1892चा, अगदी जुजबी स्वरूपाच्या सुधारणा होत्या. मात्र त्या ठिकाणी भारतीयांचा अपेक्षा भंग झाला आणि हे फार मोठं दुःख होतं. आणि मग भारतीय व्यक्तींमध्ये त्या ठिकाणी पाश्चात्य विचार जो आहे त्या पाश्चात्यवादांविरोधात त्या ठिकाणी प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली की आम्हाला आता आमचं काहीतरी केलं पाहिजे, आमचा धर्म. त्यामध्ये मग धार्मिक प्रबोधनाला सुद्धा इथे सुरुवात आहे. स्वामी दयानंद सरस्वती असतील, विवेकानंद असतील, बंकिमचंद्र चटर्जी असतील, अरविंद घोष असतील, यांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा वारसा कसा महान होता, आपला धर्म कसा श्रेष्ठ होता, आमची संस्कृती कशी श्रेष्ठ होती, हे मांडायला सुरुवात केली. तुम्ही बघतायत विवेकानंद, स्वामी विवेकानंद यांच्या बाबी आपल्याला माहीत आहे की हिंदू धर्माचं श्रेष्ठत्व त्यांनी पटवून दिलं. पुढे महर्षी अरविंद जे आहेत, अरविंद घोष, यांनी सांगितलं की स्वातंत्र्य हे आमच्या जीवनाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे आणि हे गाठण्यासाठी फक्त हिंदू धर्मच आम्हाला त्या ठिकाणी सहाय्यभूत ठरू शकतो. म्हणजे हे जे धार्मिक प्रबोधन होतं याच्यातून भारतीय संस्कृतीचं कुठेतरी पुनरुज्जीवन करण्याची सुरुवात झाली. हे जहालमतवादाशी संबंधित आहे. आणि मग जो भडका उडतो आहे तो इथे या लॉर्ड कर्झनच्या नीतीमध्ये. लॉर्ड कर्झन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हाही बघा, हा लॉर्ड कर्झनचा कालावधी तुम्हाला विचारला जातो की 1899 ते 1905 या कालावधीमध्ये लॉर्ड कर्झन भारतामध्ये कार्य करतोय. भारताचा प्रमुख आहे, वादग्रस्त कारकीर्द आहे. त्याचं म्हणणं, त्याला असं वाटतं की अरे आम्ही म्हणजे हे आमच्यावर जबाबदारी पडलेली आहे, भारतीय लोकांची, मागासलेल्या लोकांचा उद्धार करण्याची आमच्यावर जबाबदारी आहे, असं तो म्हणतोय. मला भारताचा राज्यकारभार चालवायचा म्हणजे हे लोकांचं ओझं व्हायचं आहे मला, अशी त्याची ती कुठेतरी तुच्छतेची भावना भारतीयांबद्दल. आणि मग त्याच्यातून वेगवेगळे मानहानिकारक वक्तव्य हा कर्झन करतोय, ज्याची तुलना लोकमान्य टिळकांनी आपल्या औरंगजेबाच्या याच्याशी, राजवटीशी केलेली आहे. ओके, त्या बाबी माहीत असल्या पाहिजे. इथे आणखी मुद्दे काय करतात बघा. हे जे जहालवाद, जे आक्रमक शैली येते पुढे, याच्यामागं काही आंतरराष्ट्रीय कारणंसुद्धा आहेत आणि याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. आंतरराष्ट्रीय कोणत्या घडामोडी बघा. पहिला मुद्दा, जपान. जपानने कोणाला हरवलं? जपानने 1904-05 मध्ये, 1904-05 हा जो कालावधी आहे, इथे बलाढ्य अशा रशियाचा पराभव केला. आणि रशिया हा एक युरोपियन देश आहे. भारतीय जनतेला पटायला लागले की अरे आशियन जनतासुद्धा युरोपियनांचा पराभव करू शकते. म्हणजे पाश्चात्य लोकांबद्दल, या गोऱ्यांबद्दल जी काही श्रेष्ठत्वाची भ्रामक कल्पना होती ती या ठिकाणी भारतीयांच्या लक्षात आली की जपानसारखा इतका लहानसा देश जर यांना हरवू शकतोय. दुसरं, 1896ची आणखी एक घटना आहे बघा. 1896
या ठिकाणी ॲबिसिनिया नावाचा एक देश आहे. कोणता? ॲबिसिनिया हा एक लहानसा देश जो इटलीचा पराभव करतोय. या दोन घटना भारतीय व्यक्तींमध्ये एक आत्मबळ जागवणाऱ्या ठरल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील. आणि पुढे सगळ्यात महत्त्वाचं कर्जांचं ते म्हणजे बंगालची फाळणी. काय? बंगालची फाळणी कधी झाली? बंगालची फाळणी होती आहे 1905 साली. ओके. दोन प्रांतामध्ये विभाजन त्या ठिकाणी बंगालचं केलं जातं आहे. बंगाल प्रांत आणि वरवर कारण काय दिलं जात आहे की आम्हाला राज्यकारभार करायचा आहे, तो सोयीस्कर झाला पाहिजे म्हणून आम्ही ही फाळणी करतोय. मात्र अंतर्गत नीती काय आहे? हो, फोडा आणि राज्य करा. त्या ठिकाणी मुस्लिम बहुल प्रांत वेगळा करायचा, हिंदू बहुल वेगळा करायचा आणि काँग्रेसच्या मार्गामध्ये अडथळे आणायचे. अशा पद्धतीने यांनी ती एक योजनाबद्ध असा डाव ब्रिटिशांनी आखला होता. आणि त्याच्यातून मग काय झालं की त्याच्या विरोधात वंगभंग आंदोलन सुरू झालं. खऱ्या अर्थाने जहाल मतवाद जो सुरू झाला आहे मित्रांनो, तो बंगालच्या फाळणीमधून. फाळणीविरुद्ध जनमत तयार करायचं आहे. मग या ठिकाणी जहाल नेते आक्रमक झाले, ज्यामध्ये लोकमान्य टिळक होते, बिपिनचंद्र पाल होते, लाला लजपतराय होते, महर्षी अरविंद घोष होते. यांनी त्या ठिकाणी मते मांडायला सुरुवात केली की परकीय राज्यकर्ते आपल्या देशातील जनतेला कधी न्याय देऊ शकत नाही. लोकमान्य टिळक यांचं कार्य फार महत्त्वाचं आहे. लाला लजपतराय त्या ठिकाणी म्हटले होते की आपणास आत्मसन्मानाने जीवन जगता येण्यासाठी स्वराज्य मिळालं पाहिजे. अरविंद घोष म्हणतायत की राष्ट्रवाद हा साक्षात परमेश्वरापासून प्राप्त झालेला धर्म आहे. आणि टिळकांचं तुम्हाला ती प्रसिद्ध वाक्य ते माहीत आहे की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आणि त्यापुढे जाऊन आपण जर बघितलं अरविंद घोष यांच्याबद्दलचा एक मुद्दा लक्षात ठेवा. अरविंद घोष यांना फक्त वसाहतीचं स्वराज्य नको होतं, यांना संपूर्ण स्वराज्य पाहिजे होतं. परदास्यातून संपूर्ण मुक्तता पाहिजे होती. हा मुद्दा अरविंद घोष यांच्याबद्दल लक्षात राहू द्या. जहाल नेते आहे ते. त्यांचं म्हणणं होतं की राजकीय स्वातंत्र्य हा प्रत्येक राष्ट्राचा आत्मा आहे आणि आम्हाला ती मिळालं पाहिजे. मग मित्रांनो, ही जहाल नेते जे आहेत यांनी भारतीयांना एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम दिला, जो तुम्हाला चांगला लक्षात ठेवायचा आहे. तो म्हणजे चतुसूत्री कार्यक्रम. काय? चतुसूत्री कार्यक्रम दिला. काय होता चतुसूत्री कार्यक्रम? अत्यंत महत्त्वाचं. बघा, चतुसूत्री तुम्हाला आता तोंडपाठ असली पाहिजे. याच्यामध्ये पहिलं आहे स्वदेशी. काय? स्वदेशी. दुसरं सूत्र आहे या ठिकाणचं बहिष्कार. स्वदेशी, बहिष्कार. तिसरं सूत्र आहे राष्ट्रीय शिक्षण. आणि चौथं आहे स्वराज्य. या चार गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या आहे. याचे चार जर बघितलं ना तुम्ही तर स्वराज्य हे अंतिम ध्येय आहे. काय? स्वराज्य अंतिम ध्येय आहे आणि त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी हे तीन मार्ग आहेत. एक तर स्वदेशी आहे, दुसरा बहिष्कार आहे आणि तिसरा राष्ट्रीय शिक्षण आहे. बघा, म्हणजे स्वराज्य ही चौथी चतुसूत्री आहे. स्वराज्याच्या प्राप्तीसाठी आपण या तीन बाबींचा या ठिकाणी वापर करतो आहे. मग एक एक बाब थोडीशी आपल्याला माहीत असावी. स्वदेशी म्हणजे काय? पहिला मुद्दा, स्वदेशी म्हणजे काय? स्वदेशी म्हणजे आपल्या देशात जो तयार होणारा माल आहे ना, आपल्या देशातला माल, आपल्या देशातल्या वस्तू त्याच आपण वापरायच्या. ब्रिटनमधून जे काही आलंय ते आपण घ्यायचं नाही. म्हणजे स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. आपण चीनच्या बाबतीत जे केलं होतं तसं. पुढे बहिष्कार. परकीय जो काही माल येतोय त्या प्रत्येक मालावर बहिष्कार टाकायचा. ओके. हा बहिष्काराचा मार्ग इंग्रजी सत्तेला हादरा देऊ शकतो असं टिळक त्यावेळेस म्हणायचे. भारत एक मोठी बाजारपेठ आहे आणि ब्रिटिश भारताला बाजारपेठ म्हणून बघतंय. आम्हाला ते त्यांचं हे जे आहे टार्गेट आहे ते हे करायचं आहे, उद्ध्वस्त करायचं आहे. पुढचा मुद्दा होता राष्ट्रीय शिक्षण. आता याच्यातून नेमकं काय साध्य करायचं होतं राष्ट्रीय शिक्षणामधून? तर विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेमाचे धडे देणारे, म्हणजे आपल्यात जर शाळा असेल तर विद्यार्थ्यांमध्ये आपल्या देशाबद्दल जे आपण त्याला राष्ट्रप्रेम म्हणतोय, स्वाभिमान म्हणतोय, स्वावलंबन म्हणतोय, याचं आम्ही त्या ठिकाणी शिक्षण देऊ. आमच्या स्वतःच्या संस्कृतीचं शिक्षण देऊ. त्यांचं महात्म्य सांगणारं शिक्षण देऊ. म्हणून आमच्या स्वतःच्या शिक्षण संस्था असल्या पाहिजे. हा मुद्दा. आणि मग याच्यातून फायनली आम्हाला काय साध्य करायचं आहे? स्वराज्य साध्य करायचं आहे. अरविंद घोष त्याला संपूर्ण स्वातंत्र्य म्हणतायत. ओके. आता या ठिकाणी स्वशासन असा त्याचा अर्थ आहे. वसाहतीचं स्वराज्य काही जहाल नेते म्हणतायत. थोडंसं त्या ठिकाणी प्रत्येकाचं ध्येय वेगळं आहे. मात्र कुठेतरी इंग्रजांच्या नियंत्रणाला या ठिकाणी आमची मान्यता नाही अशा पद्धतीचा यांचा सांगण्याचा हेतू आहे. ओके. आणि मग याच्यातून पुढे उभे राहिलेत ते विविध राष्ट्रव्यापी आंदोलनं. काय म्हणतोय मी त्याला? राष्ट्रव्यापी आंदोलनं, जे जहाल वादामध्ये येतात, जे जहाल कालखंडामध्ये येतात. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जहाल कालखंडाच्या बाबतीत लक्षात ठेवायचा, यांनी जनतेला सहभागी करून घेतला. जे मवाळ कालखंडामध्ये कुठेतरी जनतेवर विश्वास नेतृत्वाने दाखवला नव्हता तो इथे झाला.
सामान्य जनता ही आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. सामान्य जनतेपर्यंत चळवळ पोहोचवली पाहिजे, हे जहाल कालखंडामध्ये घडतंय. सामान्य जनतेच्या सामर्थ्यावर यांनी विश्वास दाखवला. राष्ट्रीय चळवळ ही जनतेची चळवळ बनवली. आणि आपण बघतोय मग ही जहालवादी चळवळ जी आहे हिचा मुख्य जोर हा बंगाल प्रांतात आहे. त्याच्यात तुम्ही वंगभंग आंदोलन बघितलं तर मुख्यत्वे ते बंगालमध्येच होते, मात्र इतर देशभर सुद्धा त्याच्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलनं होत आहेत. मग याच्यावर सरकारकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. त्या ठिकाणी वृत्तपत्र दडपून टाकणे असेल, कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकणे असेल, अनेक नेत्यांना परदेशामध्ये हद्दपार करणे असेल, त्यानंतर सभा मिरवणुका निर्देशनं यामध्ये भाग घेतलेले विद्यार्थी तरुण यांना अमानुष्य मारहाण करणं असेल, अशा बऱ्याच बाबी इथे आपण बघतोय. 1905 ते 1907 या कालखंडामध्ये हे आंदोलन चालतंय मुख्यत्वे, आणि नंतर ही चळवळ थोडी त्या ठिकाणी क्षीण झालेली आहे. आता तो मुद्दा येतो की ते थोडंसं 7 नंतर चळवळ जी आहे जहालवादी का थोडीशी ठप्प झाली, तर दडपशाहीचा वापर आहे. दुसरं 1907चं तुम्हाला ते अधिवेशन माहीतच असलं पाहिजे, कोणतं? सुरत अधिवेशन. सुरत अधिवेशनामध्ये मवाळ गट आणि जहाल गट यांच्यात फूट पडते, उभी फूट पडते काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच खूप मोठी. त्याचाही परिणाम आहे, चळवळ थोडीशी शांत पडते. आणि जहाल नेत्यांचं जे नेतृत्व आहे त्यामध्ये आपण बघतोय की लोकमान्य टिळकांना 1908 मध्ये 6 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होते. बघा 1908. आणि कारण काय दिलं मित्रांनो माहिती? प्रश्न आलाय. आपण रात्रीचे 10 PM जे लेक्चर घेणार आहोत, मराठी व्याकरणाचं 9 PM आहे आणि इतिहासाचं 10 PM. त्याच्यात तुम्हाला कळेल. प्रश्न इथे असा विचारला होता की टिळकांना ती 6 वर्षाची शिक्षा का झाली, तर एका इंग्लिश व्यक्तीच्या खुनासाठी त्यांना त्या ठिकाणी जबाबदार धरण्यात आलं. बघा शिक्षेसाठी किती असं काहीतरी ओढून ताडून कारण दिल्या गेलं, आणि 6 वर्ष मंडालेच्या तुरुंगामध्ये ब्रह्मदेशामध्ये रवानगी आहे. पुढे मग यांचे सहकारी ज्यामध्ये अरविंद घोष असतील, बिपिनचंद्र पाल यांनी राजकारणाचा संन्यास घेतला, लाला लजपतराय परदेशामध्ये निघून गेले, या बाबी आहे. त्यानंतर 1911ला एक महत्त्वाची घटना इथे घडली, ती म्हणजे बंगालची फाळणी काय झालेली आहे, रद्द झालेली आहे. ओके. पण याच्यातून आपल्याला काय कळतं की हे जे आंदोलन झालं होतं, ज्या आंदोलनामुळे ब्रिटिश सरकारला धसका बसला. 11 डिसेंबर तारीख होती ती. राजा पंचम जॉर्ज हे नाव लक्षात ठेवायचं, यांनी ती फाळणी त्या ठिकाणी रद्द केलेली आहे. ओके. आपण पुढे जातोय. आपल्याला पुढचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे माझ्या मते, की मवाळ आणि जहालामध्ये जर तुम्हाला विचारलं उद्या की बाबा काय फरक आहे मवाळ आणि जहालांमध्ये, तर तुम्ही काय सांगणार हो? बघा सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे दृष्टिकोन काय होता. मवाळांचा काय होता? बघा मवाळ नेत्यांचं खरं म्हणजे न्यायबुद्धी आणि चांगुलपणा जो आहे ब्रिटिशांचा त्याच्यावर विश्वास होता थोडक्यात. ओके. इकडे जहालांचं तसं नव्हतं. यांचं म्हणणं आहे की आम्हाला संघर्ष करायचा आहे. दुसरं, मवाळ नेते ब्रिटिशांशी संबंध ठेवूया, आपण त्यांच्यासोबत कार्य करूया, त्यांना सहकार्य करूया, या मताचे होते. जहालवाद्यांचा त्यावर अजिबात विश्वास नव्हता. ओके. जहालांना अजिबात ब्रिटिशांच्या बंधनातच राहायचं नव्हतं. ओके. म्हणजे अशा पद्धतीने मात्र दोन्ही गट जे आहे मवाळ आणि जहाल दोघांचं सुद्धा अंतिम टार्गेट काय आहे की आम्हाला या ठिकाणी संघर्ष करायचा आहे आणि भारताला मुक्त करायचं आहे. इथे आणखी एक मुद्दा, मवाळांचं जे जनतेवर जेवढा विश्वास पाहिजे तो नव्हता, मात्र जहालांचा तो होता. ओके. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. हे मुद्दे तुम्हाला माहीत असले पाहिजे. पुढे 1907ची आपण बघतोय की राष्ट्रीय काँग्रेसमधली फूट आहे, जी जहाल कालखंडातील एक अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. इथे तुम्हाला मग या जहाल कालखंडामधलं आणखी 1905चं एक अधिवेशन माहीत असलं पाहिजे. कोणतं? बनारस अधिवेशन. कोणाच्या अध्यक्षतेखाली भरतंय? गोपाळ कृष्ण गोखले यांच्या अध्यक्षतेखाली भरतंय. या अधिवेशनाच्या वेळी एक विषय मीटिंग होती आहे आणि इंग्लंडचा राजपुत्र भारतामध्ये येतोय, त्यांचं स्वागत करायचं. मग त्यावर काय करायचं? जहाल गट म्हणतोय की अजिबात स्वागत वगैरे काही नाही, जमणार नाही. मग बघा इथे मतभेद उघड होत आहेत. जे आपण म्हणतो ना 1907ला फूट पडली, त्याचं म्हणजे त्याचा पाया कुठे? तर 1905च्या अधिवेशनात. मग ते जहाल गटाचे नेते अनुपस्थित राहत आहेत त्या अधिवेशनाला. पुढे 1906चं अधिवेशन महत्त्वाचं आहे. 1906चं हे अधिवेशन लक्षात ठेवायचं आहे. का? कलकत्ता अधिवेशन आहे 6चं. इथे अध्यक्ष कोण याच्यावरून फार मोठा वाद झाला तेव्हा काँग्रेसमध्ये, की टिळकवादी जे लोक होते जहालवादी, त्यांचं म्हणणं होतं एकतर लोकमान्य टिळक यांना अध्यक्ष करा किंवा लाला लजपतराय यांना अध्यक्ष करा. मात्र जे मवाळवादी आहेत त्यांचा विरोध होता. मवाळ गटांचा दोन्ही नावाला विरोध होता. मग मवाळांनी सांगितलं की चला तुमचे टिळक आणि लाला लजपतराय राहू द्या, आमचाही कोणी नाही, आम्ही मध्यस्थी व्यक्ती देतो. कोण? दादाभाई नौरोजी. बघा एक ज्येष्ठ नेते आहे, आदरणीय नेते आहेत, ज्यांना मवाळ आणि जहाल दोघंही मानतायत. आणि मग
त्या ठिकाणी दादाभाई नौरोजी अध्यक्ष होत आहेत आणि जहालवादी जरी अध्यक्ष थोडासा मवाळवादी असेल तरी जहालवाद्यांनी एक गोष्ट ती साध्य केली ती म्हणजे स्वराज्याच्या मागणीचा ठराव या ठिकाणी संमत करून घेतला. आता 1906ला आपण बघतोय अध्यक्षपदाचा वाद आणि मग तो गेलाय विकोपाला 1907मध्ये. 1907चं अधिवेशन सगळ्यांना माहीत होतं इथे वादंग होणार. जहालांचं म्हणणं होतं की अधिवेशन नागपूरला झालं पाहिजे, मात्र नागपूरला जहालवाद्यांचं वर्चस्व होतं. मवाळांना वाटत होतं नाही इथे होणार नाही अधिवेशन. फिरोजशाह मेहता मवाळ गटाचे नेते यांनी हे अधिवेशन सुरतला घेण्यासंदर्भात सगळी तजवीज केली आणि हे अधिवेशन सुरतला होईल याची व्यवस्था केली. मग 1907चं अधिवेशन सुरतला होत आहे. अध्यक्ष कोण? राजबिहारी घोष. ही मवाळ नेते अध्यक्ष आहे. बरं बघा 1906ला सुद्धा मवाळ नेते अध्यक्ष आहे, 5लाही मवाळ नेते अध्यक्ष आहे, 7ला सुद्धा मवाळ नेते अध्यक्ष आहेत. म्हणजे जरी आपण जहाल युग म्हणत असलो तरी अध्यक्ष मवाळ आहेत. आणि इथे मग अध्यक्ष उभे राहत आहेत भाषणाला राजबिहारी घोष. आणि लोकमान्य टिळक व्यासपीठावर येत आहेत, मला भाषण करण्याची परवानगी द्या. अध्यक्ष नाकारतायत. मवाळ आणि जहाल गट एकमेकांसोबत भेटतायत, खुर्च्या फेकाफेकी होते, एकेरीवर येत आहेत. तडजोड निघत नाहीये. शेवटी काँग्रेसमध्ये फूट पडते आहे. नंतर ते लाला लजपतराय लोकमान्य टिळक यांनी थोडंसं मध्यस्थीचा प्रयत्न केला, मात्र नाही झालं. फिरोजशाह मेहतांनी सांगितलं आता टिळकांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेण्यात येणार नाही. आणि ती फिरोजशाह मेहता जेव्हा 1916मध्ये त्यांचं निधन होतंय का त्यानंतर टिळकांना काँग्रेस प्रवेश आहे. मित्रांनो हे मुद्दे माहीत असले पाहिजे. मग जहालवादी चळवळ याचं मूल्यांकन आम्हाला करावं लागतं की जहालवादामधून आम्हाला नेमकं काय भारतीय स्वातंत्र्यासाठी काय भेटलं. ओके, सगळ्यात महत्त्वाचं जहालवादाने काँग्रेसचा जो सामाजिक पाया आहे मित्रांनो, सामाजिक पाया म्हणतोय मी त्याला, जो सामान्य जनतेचा सपोर्ट आहे तो फार भक्कम केला, जनतेला सहभागी करून घेतलं. ओके, तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. दुसरा मुद्दा तुम्ही थोडंसं जर जहालवादाचं बघितलं तर जहालवादावर एक थोडंसं परंपरावादाचा सुद्धा पगडा होता. हा एक ही टीका होते आणि काही अंशी ती बरोबर आहे का. बघा आपण जर टिळक बघितले तर यांचं म्हणणं आहे की चला राजकीय सुधारणा झाल्या पाहिजे. मात्र लोकमान्य टिळकांच्या बाबतीत काही टीका केली जाते की यांनी संमती वयाच्या विधेयकाला त्या ठिकाणी विरोध केलेला होता. कोणी? लोकमान्य टिळकांनी. संमती वय विधेयकाला विरोध आहे, जे खरं म्हणजे गरजेचं होतं तिथे सपोर्ट करणे. त्यांना तो कुठेतरी प्रतिगामी आणि सनातनी शक्तींची पाठराखण टिळकांनी केली असा त्या ठिकाणी त्यांच्यावर आरोप होतो. पुढचा मुद्दा येतो की छत्रपती शाहू महाराज ते जे वेदोक्त प्रकरण आपण म्हणतो ना, त्या ठिकाणी सुद्धा टिळकांनी काय केलेलं आहे, छत्रपती शाहू महाराजांवर टीका केली. आणि मग कुठेतरी ते सत्यशोधक चळवळीचे जे कार्यकर्ते होते त्यांनी सुद्धा हिंदुत्ववादाचे समर्थक आणि प्रतिगाम्यांचे पुढारी असं त्या ठिकाणी टिळकांना म्हटलेलं आहे. ओके मित्रांनो, हे सगळं जरी आपण बघत असलो, जहालवादाबद्दल आपण या सगळ्या गोष्टी बघत जरी असलो तरी 1905 ते 1920 हा जो कालावधी तुम्ही म्हणतात जहालवादाचा, इथे आपण बघतोय जरी लाक्षणिक अर्थाने आपण याला टिळक युग म्हणत असलो, जहालवादी कालखंड म्हणत असलो, तरी इथे तुम्ही जर बघितलं ना ही संघटना पूर्ण मवाळ नेत्यांच्या हातात आहे. मवाळांच्या हातात आहे. आपण बघतोय 1907ला फूट पडते, टिळक हे सगळे लोक बाहेर जात आहेत, पुन्हा मवाळ आहेत. मात्र बाहेरून मग ती आपण बघतोय पुढे होम रूल चळवळ, तीही महत्त्वाची आहे. ओके, तिच्यात टिळकांनी जे कार्य केलं आहे, ॲनी बेझंट यांनी जे कार्य केलं आहे ते त्या ठिकाणी आणखी ज्यांना म्हणजे पॉवरफुल बनवते की नाही हे टिळक युगच आहे. ओके, इथे काही गोष्टी रिवाईज करायच्या आहे. 1905च्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत? बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष गोखले आहेत. 1906ला कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी आहे. 7च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष राजबिहारी घोष आहेत. तिघही अध्यक्ष कोण आहेत? मवाळ गटाचे आहेत. 1908 पासून आपण बघतोय जहाल गटाची पिछेहाट. याच्या मागं कारण तुम्हाला मी सांगितले ना की लाला लजपतराय विदेशात गेले, अरविंद घोष यांनी या ठिकाणी हे करून घेतलेलं आहे, थोडंसं राजकीय संन्यास घेतला. टिळकांना त्या ठिकाणी कारावासाची शिक्षा होते, काही बाबी आहेत. ओके, आणि पुढे मग चळवळ म्हणजे सगळीच मवाळ आणि जहाल सगळं थंड पडलं होतं. केव्हा? पहिल्या महायुद्धाच्या कालखंडात 1914 ते 18 आपण बघतो. इथे सगळं शांतता आहे, बऱ्यापैकी शांतता आहे. ब्रिटिशांनाही म्हणणं आहे ब्रिटिशांचं कामाला सहकार्य करा, भारतीय म्हणतात चला आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय, त्याच्यामुळे थोडीशी शांतता आहे. मात्र पुढे आपण बघतोय टिळकांची सुटका आहे आणि मग होमरूल चळवळीला सुरुवात होते आहे. कशाला? होमरूल चळवळ. होमरूल चळवळ ही आम्हाला माहीत असली पाहिजे. आणि हिच्या संदर्भात मग लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांचे कार्य. बघा, होमरूल चळवळीवर पहिला प्रश्न येतो की ही कोणत्या देशाच्या चळवळीवर आधारित होती? उत्तर येतं आयर्लंड. ओके, आयर्लंडकडून ही चळवळ आली होती. ॲनी बेझंट आपण बघतोय आयर्लंडच्या होत्या. आणि दोघांच्या चळवळी स्वतंत्र आहे. पहिला मुद्दा लक्षात घ्या, दोघांनी स्वतंत्रपणे चळवळी सुरू केलेल्या आहेत.
हा, उद्दिष्टे समान आहेत, कार्य परस्परांना पूरक आहेत. आता इथे जर तुम्ही ॲनी बेझंट यांची बघितली तर तिला त्यांनी नाव दिलं होतं ऑल इंडिया होम रूल लीग, जी सप्टेंबर 1915मध्ये, बघा सप्टेंबर 1915मध्ये सुरू होते. सप्टेंबर 1915 ॲनी बेझंट कुठे सुरू करतायत त्यांचं मग ते 1916च्या सप्टेंबरमध्ये मद्रास प्रांतातील जे अड्यार आहे ना, अड्यार या ठिकाणी ते स्थापना करतायत या चळवळीचे. अड्यार तिथे ते केंद्र स्थापन करतायत. पुढे टिळकांची इंडियन होम रूल लीग आहे बघा. इथे ॲनी बेझंटच्या याच्यामध्ये ऑल इंडिया म्हटलं गेलंय, टिळकांच्या याच्यामध्ये फक्त इंडियन होम रूल लीग असं म्हटलं गेलंय. आणि टिळकांच्या होम रूल लीगची स्थापना 1 वर्ष नंतर आहे, एप्रिल 1916मध्ये आहे. हा प्रश्न आलाय, एप्रिल 1916 ही टिळकांची याची तारीख आहे. कुठे स्थापना करता येते? मुंबई प्रांतातील बेळगाव या ठिकाणी होम रूल लीगची स्थापना करता आहेत. आता मग होम रूल हा जो शब्द आहे, होम रूल म्हणजे काय हे आम्हाला कळायला पाहिजे. होम रूल, होम म्हणजे काय? घर. रूल म्हणजे काय? कायदा किंवा नियम. मग या ठिकाणी होम रूल म्हणजे ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत सुशासन. साम्राज्य ब्रिटिशांचंच असेल, मात्र शासन आमचं चालेल. बघा, ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत सुशासन ही होम रूल चळवळ जेव्हा यांनी सुरू केली तेव्हा यांनी सांगितलं की आम्ही ब्रिटिश साम्राज्यात राहून सुशासनाची मागणी करतोय. आम्हाला ब्रिटिश साम्राज्याचा भाग आम्हाला बनायचं आहे, मात्र आम्हाला आमचे अधिकार असले पाहिजे. देश चालवण्याचं स्वातंत्र्य आम्हाला असलं पाहिजे. आमचा सरकार उलथवून टाकण्याचा वगैरे इरादा नाही आहे, हे इथे लक्षात घ्या. ओके. पुढे मग ॲनी बेझंटचं काही कार्य आम्हाला बघावं लागतं. ॲनी बेझंट आपण बघतोय 1916च्या दरम्यान देशभर दौरे काढतायत, झंझावती दौरे काढतायत ॲनी बेझंट. ॲनी बेझंटचे 2 वृत्तपत्रे तुम्हाला नेहमी विचारले जातात. एक म्हणजे कॉमनवेल्थ, ओके, आणि दुसरं म्हणजे न्यू इंडिया. कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया ही 2 वृत्तपत्रे ॲनी बेझंट यांची अत्यंत महत्त्वाचे आहेत. ओके. पुढचा मुद्दा या ठिकाणी येतो की लोकमान्य टिळक यांनी सरकारवर टीका करत नाही आहे. लोकमान्य टिळकांनी जी होम रूल चळवळीत काम केलं हे जनतेमध्ये जागृती घडवून आणतायत. सरकारला जास्त त्या ठिकाणी हे करत नाही, कारण यांनी बघितले बाबा चला महायुद्ध चालू आहे, आम्ही सरकारला त्रास देणार नाही, मात्र आम्ही जनतेमध्ये जागृती घडवून आणू. आणि मग 17मध्ये आपण बघतो ॲनी बेझंट आणि टिळक एकमेकांच्या सहकार्याने पुढे ही चळवळ चालवत आहेत. मात्र मग असं झालंय म्हणून सरकारने थांबवलंय का यांच्यावर नियंत्रण ठेवलं? नाही. सरकारने या ठिकाणी यांना कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न केला. सरकारने एक महत्त्वाचा कायदा पुढे केला आहे बघा, भारत संरक्षण कायदा आपण त्याला म्हणतो. युद्धकाळामध्ये विशेष अधिकार आमच्या हातात राहतील अशा पद्धतीचा हा कायदा होता. आणि मग याच्या अंतर्गत आपण बघतोय की मद्रास प्रांताच्या गव्हर्नरनी डॉक्टर ॲनी बेझंट, त्यांचे 2 सहकारी ज्यामध्ये BP वाडिया आहे, GSE अरुंडेल आहेत, यांना स्थानबद्ध करून ठेवलेलं होतं. ॲनी बेझंट यांना, त्यांचे सहकाऱ्यांना. ॲनी बेझंट यांना मुंबईला येण्यास किंवा मुंबई प्रांतामध्ये येण्यास त्या ठिकाणी बंदी होती. त्यानंतर पुढचा मुद्दा, लोकमान्य टिळकांवर सुद्धा खटला भरण्यात आला की तुम्ही चितवणीखोर भाषणं देता आहात. हे 2ही मुद्दे तुम्हाला लक्षात घ्यावे लागेल, अत्यंत महत्त्वाचं. मात्र मित्रांनो, होम रूल चळवळ जी आहे हिचं महत्त्व आपल्याला विसरता येत नाही. हिने जी राजकीय पोकळी या ठिकाणी निर्माण झाली होती, जी संत गती आली होती राष्ट्रीय चळवळीला, ती दूर केली. नव्या समूहांना हिने त्या ठिकाणी आपल्यामध्ये सामील करून घेतलं, जाती सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि मग पुढे मवाळ आणि जहालांचं ऐक्य, तो लखनौ करार तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कोणता? लखनौ करार. कधीचा आहे हो? 1916चा लखनौ करार. याचे अध्यक्ष कोण आहेत? अंबिका चरण मुजुमदार हे अध्यक्ष आहेत. आणि या ठिकाणी 2 बाबी एकत्र येत आहेत. एक म्हणजे मवाळ आणि जहाल एकत्र येत आहेत, आणि दुसरे म्हणजे मुस्लिम लीग आणि काँग्रेस एकत्र येत आहेत. 2 जणांचं या ठिकाणी मिलन आहे. 2 जोड्या या ठिकाणी जुळत आहेत. ओके. लखनौ करार अत्यंत महत्त्वाचा. हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रारंभ अशा शब्दामध्ये या ठिकाणी या कराराचं वर्णन करण्यात येतं. महत्त्वाचा करार आहे. आणि मग पुढे आपण जातो आहे. पण इथे एक मुद्दा हा आहे की याच्यावर काही टीकाही झाली. आपण बघतोय लखनौ करारामध्ये एक अट काँग्रेसने मान्य केली की मुस्लिमांसाठी आम्ही स्वतंत्र मतदारसंघाचं तत्त्व जे आहे त्याचा स्वीकार करायला तयार आहे. यावर पुढे टीका झाली आहे. RC मुजुमदार जे आहे, डॉक्टर RC मुजुमदार, ती म्हणतात की 1916मध्ये काँग्रेसने ही जी कृती केली होती या ठिकाणी, या कृतीने 30 वर्षानंतर पाकिस्तानची इमारत उभी राहिली, अशी ती गंभीर चूक होती असं ती म्हणतायत. म्हणजे लखनौ कराराने जातीयवादी राजकारणाला चालना दिली असं त्या ठिकाणी लखनौ करारावरील असलेला आरोप म्हणून आपण त्याकडे बघूया. ओके. आता आम्हाला पुढे जायचं आहे. पुढचा मुद्दा येतो आमचा, तो म्हणजे महत्त्वाचे नेते जे जहालवादी. त्यामध्ये मग आम्ही बघतो की जहालवाद म्हटलं की तुम्हाला लोकमान्य टिळक, अरविंद घोष, लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल, ते लालबाल पाल त्रिसूत्री तुम्हाला बघायचीच आहे.
आणि त्यामध्ये लोकमान्य टिळक यांचं कार्य बघायचं आहे. आता होमरूल चळवळ आपण बघितली, मात्र इतरही काही बाबी. लोकमान्य टिळक यांचं पूर्ण नाव काय हो? बाळ गंगाधर टिळक. पूर्ण नाव सांगायची गरज नाही आहे. जन्म कुठे होतो आहे? रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी जन्म होतोय. कधी होतोय? 23 जुलै 1856ला. कधी? 23 जुलै 1856ला जन्म होतो आहे चिखली या ठिकाणी. वडील प्राथमिक शिक्षक आहेत. पुढे मग 1872ला मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होत आहेत. पुढे शिक्षणासाठी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेत आहेत. 1877ला BA आहे. 1879ला LLB आहे त्या बाबी. आणि मग टिळक आगरकर यांचं ते सौख्यसुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे की टिळक आणि आगरकर आपण बघतोय की LLB करत असताना दोघं सोबत आले आणि मग दोघांनी सोबत कार्य करण्यास सुरुवात केली. तिथे खूप सारे प्रश्न येतात. मग तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे पुणे या ठिकाणी सुरू केली ती न्यू इंग्लिश स्कूल. याच्यावर खूप सारे प्रश्न आहे. न्यू इंग्लिश स्कूल पुण्यामध्ये सुरू आहे आणि तिघंजणं सुरू करतात. एक टिळक आहेत, एक गोगा आगरकर आहे, गोपाळ गणेश आगरकर, आणि तिसरे कोण? तिसरे आहेत विष्णू शास्त्री चिपळूणकर. बघा, 3 व्यक्ती मिळून न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना करतायत. त्यानंतर टिळक आणि आगरकर पुढे 1884मध्ये आणखी एक महत्त्वाचं कार्य करतायत. 1884 टिळक आणि आगरकर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करतायत. डेक्कन एज्युकेशन सोसायटी. ओके. आणि या सोसायटीच्या वतीनेच मग 1885मध्ये एका महत्त्वाच्या कॉलेजचा शुभारंभ आहे. ते कॉलेज म्हणजे फर्ग्युसन कॉलेज पुण्याचं. या बाबी वृत्तपत्राच्या बाबतीत बघाल तर या दोघांनीच मिळून केसरी आणि मराठा हे 2 वृत्तपत्र सुरू केले होते. पुढे मग मतभेद होत आहेत. टिळक आणि आगरकर यांच्यावरचे मतभेद तुम्हाला माहीत असले पाहिजे. राजकीय सुधारणा आधी की सामाजिक सुधारणा आधी? आगरकर म्हणतायत की सामाजिक सुधारणा आधी झाल्या पाहिजे. टिळक म्हणतात राजकीय सुधारणा आधी झाल्या पाहिजे. आणि मग याच्यातून आगरकर केसरीच्या संपादकत्वाचा राजीनामा देत आहेत. तुम्हाला इथे प्रश्न हेही विचारले जातात की केसरी हे कोणत्या भाषेतील वृत्तपत्र होतं आणि मराठा हे कोणत्या भाषेतील होतं? मित्रांनो, मराठीची जोडी ना, मराठा म्हणजे त्याचं विरुद्धार्थी जोडी लावा. मराठा इंग्रजी भाषेतलं वृत्तपत्र आहे आणि केसरी हे मराठी भाषेतील वृत्तपत्र आहे. केसरीचे संपादक गोगा आगरकर आहे आणि मराठाचे संपादक लोकमान्य टिळक आहेत. मात्र आगरकर या ठिकाणी केसरीचा राजीनामा देतात. ते जातात आणि नंतर मग त्यांचं सुधारक नावाचं वेगळं वृत्तपत्र ते सुरू करतायत. ओके. आता या ठिकाणी राष्ट्रवादाची संकल्पना आपण बघतोय. सांस्कृतिक राष्ट्रवाद ही संकल्पना या ठिकाणी टिळक मांडतायत. सांस्कृतिक राष्ट्रवाद अपेक्षित आहे. त्यांचं म्हणणं आहे की भारताची प्राचीन संस्कृती, बघा, भारताची प्राचीन संस्कृती त्यांनी ते मग त्यांचे ते ग्रंथ जर तुम्ही बघितले, काही महत्त्वाचे ग्रंथ त्यांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिले. नक्कीच तुम्हाला ती माहीत असली पाहिजे. ओरायन असेल किंवा इतर काही ग्रंथ. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी भारतीय संस्कृतीबद्दल खूप सारा अभ्यास केला आणि सांगितलं की आमचा जो पुरातन वैदिक धर्म आहे, आमचा जो गौरवशाली इतिहास आहे, आमची जी भारतीय संस्कृती आहे, हे आमच्या राष्ट्रवादाचे आधार आहेत. कट्टर राष्ट्रवादी असल्याने त्यांनी इंग्रजी सत्तेचं अस्तित्व पूर्णतः नाकारलेलं आहे. ओके. तर या बाबी इथे तुम्हाला माहीत असल्या पाहिजे टिळकांसंदर्भातल्या. पुढे मी तुम्हाला सांगितलं की राजद्रोहाचा खटला त्यांच्यावर जो 1908मध्ये भरला गेला, त्यांना 6 वर्षाची शिक्षा आहे आणि मंडालेच्या तुरुंगामध्ये ब्रह्मदेशात आहे. त्यानंतर आपण हेही बघितलं की होम रूल लीगची स्थापना मुंबई प्रांतामध्ये, ती स्थापना काही ठिकाणी तारीख 1 मे 1916 सुद्धा आहे. ओके. आणि यांची ॲनी बेझंटची मात्र सप्टेंबर 1916. ओके. अशी त्या ठिकाणी दिलेली आहे. आता काही ठिकाणी थोडेसे तुम्हाला तारखांमध्ये ओळ दिसतील, मात्र 16मध्ये लक्षात राहू दे. लखनौ करार बघतोय आपण, त्याच्यातून मग त्यांची पुन्हा काँग्रेसमध्ये हे आहे, पुन्हा वापस येत आहेत ते. या सगळ्या बाबी टिळकांबद्दल तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. आपण पुढे जातोय. पुढचे जहालवादी नेते तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतील. अरविंद घोष तुम्ही बघता आहात. एक महान क्रांतिकारक नेते ज्यांचा कालावधी जर बघितला तर 1872 ते 1950. 1950 म्हणतोय मी. नंतर हे त्या ठिकाणी अध्यात्माकडे गेले पूर्ण. तुम्ही म्हणाल 50मध्ये म्हणजे मग हे इकडे मंत्रिमंडळात वगैरे का नव्हते? थोडंसं इंटरेस्टिंग आहे. अरविंद घोष यांचं सगळ्यात आधी म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्याची पुरस्कर्ते. संपूर्ण स्वातंत्र्य पाहिजे हे फार आधी यांनी सांगितलं. जे तुम्ही नंतर म्हणतात ना पंडित मोती हे जवाहरलाल नेहरू किंवा सुभाषचंद्र बोस, यांच्या आधी यांनी फार जुन्या काळात संपूर्ण स्वातंत्र्याचं समर्थन केलं. मात्र हे आध्यात्मिक कार्याकडे नंतर वळलेले आहे. त्याच्यातूनही यांचं मार्गदर्शन आहे. यांचा जन्म बघितला आपण तर कोलकात्याचा आहे. पश्चिम बंगालमधले हे आहेत. ओके. नंतर ते इंग्लंडला शिकायला जात आहेत. खूप लहान वयामध्ये खूप साऱ्या भाषांचा यांचा अभ्यास आहे. ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, जर्मन अशा विविध भाषा. 1893मध्ये भारतामध्ये येत आहेत ते. ओके. इंटरेस्टिंग आहे सगळं. त्यांच्या वडिलांना वगैरे वाटायचं की नाही यांना पाश्चात्य संस्कृतीचा यांच्यावर संस्कार झाले पाहिजे. मात्र
यांचं नेमकं उलटच झालं. हे एवढे तिकडे विदेशामध्ये शिकले 7व्या वर्षापासून, मात्र यांचा सगळा ओढा होता भारतीय संस्कृतीकडे. भारतीय संस्कृती कशी महान आहेत ते यांनी वारंवार सांगितलं. पुढे मग हे बडोदा संस्थानामध्ये नोकरी करतायत, बंगालमध्ये नॅशनल कॉलेजचे प्राचार्य बनतायत, तिथेही राजीनामा देत आहेत आणि नंतर स्वतःला सक्रिय राजकारणामध्ये त्या ठिकाणी झोकून देत आहेत. त्यानंतर 1910 यांनी मात्र राजकारणाचा त्याग केला इकडच्या. कधी? 1910 आणि मग यांचं ते पॉंडिचेरी या ठिकाणचं योगाश्रम संस्था तुम्हाला माहीत असली पाहिजे, कारण की याच्यावर प्रश्न आलेले आहेत. पॉंडिचेरीची योगाश्रम संस्था. मित्रांनो, हे सगळे प्रश्न कसे आले ते तुम्हाला रात्रीच्या 10 PM लाईव्हमध्ये, ज्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देतोय, त्यामध्ये तुम्हाला भेटतील. हे सगळे कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत ते आपण तिथे बघूया. जहाल गटाचं नेतृत्व अत्यंत महत्त्वाचं. ओके, फाळणी विरुद्धच्या आंदोलनामध्ये सुद्धा हे आहेत. आणि यांचं एक महत्त्वाचं वंदे मातरम हे जे वृत्तपत्र आहे ना, वंदे मातरम, या वृत्तपत्राचे सहसंपादक होते, हे लक्षात ठेवा, वंदे मातरमचे. आणि अरविंद घोष जे आहेत त्यांचे जे लहान बंधू, ज्यांना आपण बारिंद्र कुमार घोष असं म्हणतो, त्यांनी युगांतर नावाचं एक महत्त्वाचं वृत्तपत्र चालवलेलं आहे, ज्याच्यावर वारंवार प्रश्न येतात. दुसरं आणखी त्यांचे एक सहकारी, ते म्हणजे स्वामी विवेकानंदांचे बंधू काय, भूपेंद्रनाथ दत्त यांनी चालवलेलं संध्या वृत्तपत्र सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बारिंद्र कुमार घोष यांचं युगांतर आणि भूपेंद्रनाथ दत्त यांचं संध्या. आता यांचा उल्लेख इथे का? कारण की यांना मार्गदर्शक होते अरविंद घोष. आणि मग आपण बघतो यांनी वृत्तपत्रामधून सरकारविरोधात जी काही टीका केली, यांना 1907 यांच्यावर खटला भरण्यात आला. 1 वर्षाचा तुरुंगवास सुद्धा आहे. पुढे माणिकतोळा बॉम्ब खटला जो आहे त्याच्यात सुद्धा यांच्यावर दोषारोप आहे, मात्र त्याच्यात हे सुटतायत, निर्दोष मुक्तता होते. आणि नंतर मग हे भारतीय राष्ट्रवाद हा कसा आध्यात्मिक स्वरूपाचा आहे त्याकडे वळतायत. आध्यात्मिक दृष्टिकोनातून या ठिकाणी यांनी या चळवळीला हे केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. ओके, एक विश्वबंधुत्वाचा पुरस्कार वगैरे बऱ्याच बाबी यांच्याबद्दल आपल्याला माहीत असल्या पाहिजे. पुढे मी जातोय, पुढचं महत्त्वाचं नेतृत्व आमच्यासाठीचं ती म्हणजे लाला लजपत राय. लाला लजपत राय कशा पद्धतीचे प्रश्न येतात बघा. यांचा कालावधी जर तुम्ही बघितला 1865 ते 1928 हा कालावधी आहे. आपण बघतोय 28ला ते याचं लाहोर या ठिकाणी त्यांच्यावर जो लाठी हल्ला झाला होता त्याच्यातून पुढे त्यांचं निधन आहे. लाला लजपत राय म्हणलं की यांना काय म्हटलं जातं? यांना पंजाबचा सिंह किंवा पंजाब केसरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पंजाब केसरी किंवा पंजाबचा सिंह. लुधियाना या जिल्ह्यामध्ये यांचा जन्म झालेला होता. हे वकिलीची पदवी यांनी प्राप्त केली होती. पुढे यांनी हिसार, लाहोर या ठिकाणी वकिलीचा व्यवसाय केला. पुढे लाहोरमध्ये महात्मा हंसराज असतील, पंडित गुरुदत्त असतील, यांच्या संपर्कात आले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्य समाजाची ही अनुयायी होती. आर्य समाजासोबत यांचं कार्य आहे. ओके, जे लाहोर या ठिकाणी आपण बघतो ना DAV नावाच्या सोसायटीत, ज्याला दयानंद ॲग्लो ओरिएंटेड कॉलेज आपण म्हणत असतो, त्यामध्ये यांचं त्या स्थापनेमध्ये वाटा आहे. 1888ला हे राजकारणात येत आहेत. मात्र यांना मवाळवाद मान्य नाही आहे. जे लालबाल पाल म्हणतो ना, ते तिघजणं या ठिकाणी लढतायत. पुढे यांनी देशभर दौरे केले. जी फाळणी झाली त्या फाळणीमध्ये उदयाला आलेले हे नेते. आणि मग 1914 आपण बघतोय की हे लंडनला गेले, त्या ठिकाणी देश सोडून गेले, नंतर अमेरिकेला गेले, पण नंतर पुन्हा 1920ला भारतात आले. आणि भारतात 1920ला आल्यावर यांनी काँग्रेसच्या कार्यात भाग घेतला. आणि 1920ला हे काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होत आहेत. 1920चं ते कलकत्ता अधिवेशन का महत्त्वाचं आहे, का लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, कारण की इथे महात्मा गांधीजींचा जो सुप्रसिद्ध असहकार चळवळीचा कार्यक्रम आहे तो या कलकत्ता अधिवेशनात मांडला गेला, ज्याचे अध्यक्ष लाला लजपत राय होते. अत्यंत महत्त्वाच्या बाबी. लाला लजपत राय यांचं आणखी एका याच्यात महत्त्वाचं योगदान आहे, ते म्हणजे स्वराज्य पक्ष. बघा, आता आपण स्वराज्य पक्ष याच्या आधी अभ्यासला, याच्यामध्ये गांधीयुगामध्ये आपण तो अभ्यासला. स्वराज्य पक्षामध्ये मित्रांनो आपण बघतो CR दास आहेत, पंडित मोतीलाल नेहरू आहे, पंडित मदन मोहन मालवीय आहे, पण त्यांच्यासोबत लाला लजपत राय सुद्धा आहेत. त्यांनी केंद्रीय कायदेमंडळाची निवडणूक लढवली, निवडून आले, तिथे उल्लेखनीय कार्य केलं, ते माहीत असलं पाहिजे. त्यानंतर हिंदू संघटन चळवळ जी आहे तिच्यात सुद्धा यांचा महत्त्वाचा सहभाग होता. म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याची पुरस्कर्ते होती. मात्र यांचं म्हणणं होतं की मुस्लिमांचा अनुनय करणे किंवा त्यासाठी हिंदूंच्या हितसंबंधाचा बळी देणे हे चुकीचं आहे. मग यांनी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांनी थोडेसे त्या हिंदुत्वाच्या चळवळी चालवल्या. पुढचा मुद्दा यांच्याबद्दल काय लक्षात ठेवायचा आम्हाला? पुढचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे आम्हाला सायमन कमिशन. सायमन कमिशन आपण बघतो 1927ला जे सायमन कमिशन भारतामध्ये आलं, त्या विरोधात त्यांनी लाहोर येथे उग्र निदर्शनं केले, त्यांच्यावर लाठी हल्ला झाला आणि त्याच्यातून ते जबर जखमी झाले. पुढे 1928 त्यांचं निधन होतंय.
मित्रांनो, अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाच्या बाबी आम्हाला लाला लजपतराय यांच्याबद्दल माहीत असल्या पाहिजे. तर चला, जहाल कालखंड अशा पद्धतीने आपण बघितला. निश्चितपणे तुम्हाला सगळे मुद्दे या ठिकाणी क्लिअर झाले असणार आहेत. आता तुमचं काम आहे याच्यावरचे सगळे प्रश्न उत्तरं कशा स्वरूपाचे आहेत ते बघणं, आणि लाईव्ह स्वरूपात त्याची लिंक तुम्हाला खाली देतोय. काही जण नंतर बघत असतील, त्या लिंकवर जाऊन या टॉपिकवरचे सगळे प्रश्न उत्तरं तुम्हाला तिथे बघता येईल. रात्री 9 PM आणि 10 PM भेटूया. इथे थांबू. धन्यवाद.